कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये दरवर्षी कळमनुरी विधानसभेतून कावड यात्रा निघते आणि याच कावड यात्रेची हिंगोलीमध्ये तयारी जी आहे ते जोरदार सुरू आहे। मागच्या 10 वर्षांमधून कळमनुरीच्या चिंचाळेश्वर मंदिरापासून ते हिंगोली शहरातील ओम कयादू अमृतधारा मंदिरापर्यंत कावड यात्रा निघते आणि याच कावड यात्रेदरम्यान आपण बघतोय की मी आता हिंगोली शहरातील नांदेड नाका परिसरामध्ये आहे आणि याच नांदेड नाका परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे। पोस्टरबाजी जे आहे ते मोठ्या प्रमाणात शहराच्या विविध चौकामध्ये करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर हिंगोली ते कळमनुरी याही राज्य महामार्गावरती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे। आपण बघतो की भव्य कावड यात्रा निमित्त एकनाथ शिंदे यांचं याच हिंगोली नगरीमध्ये आगमन होणार आहे आणि त्यांच्या स्वागताचे आणि कावड यात्रेचे पोस्टर जे आहेत ते हिंगोली शहरातल्या चौकामध्ये आपल्याला झळकताना दिसत आहेत। येत्या सोमवारी म्हणजेच श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या सोमवारी दरवर्षी कावड यात्रा राहते आणि याही वर्षी या दुसऱ्या श्रावण सोमवारी हिंगोली शहरामध्ये कावड यात्रा पार पडणार आणि या कावड यात्रेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार बांगर यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।